अधिक मास, धोंड्याचा महिना, पुरुषोत्तम मास, मलमास या वेगवेगळ्या नावांनी अधिक मास ओळखला जातो. 3 वर्षातून एकदा हा अधिक मास म्हणजेच अधिक महिना येत असतो. जेव्हा वर्षभरामध्ये 13 महिने येतात त्यावेळेला हा अधिक महिना येत असतो आणि यंदा 2026 मध्ये अधिक महिना आलेला आहे. 17 मे पासून अधिक महिन्याची सुरुवात होणार आहे. अधिक महिन्यामध्ये काही गोष्टी या प्रामुख्याने केल्या जातात. त्यापैकी महत्त्वाच्या म्हणजे अधिक महिन्यामध्ये आईची ओटी भरली जाते, आपल्या जावयाचा मानपान केला जातो. त्याचप्रमाणे सौभाग्यवती महिला या अधिक महिन्यामध्ये आपल्या जुन्या जोडव्यांमध्ये भर घालून नवीन जोडवी करत असतात. आईची ओटी कशी भरायची, जावयाचा मानपान कसा करायचा आहे, त्याचप्रमाणे जोडवी करताना आपण कोणती काळजी घ्यायची आहे, कोणत्या चुका करायच्या नाहीत, याची संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आणि हाईपसुद्धा नक्की द्या. ओटी भरणे हा सौभाग्यवतीचा आदर सत्कार असतो. ओटी भरणे हा भारतीय संस्कृतीतील एक महत्त्वाचा संस्कार आहे. अधिक महिन्यामध्ये सवाष्ण स्त्रीची ओटी भरली जाते आणि खास करून आईची ओटीसुद्धा भरली जाते. आई ही आपल्या मुलीसाठी खूप कष्ट करत असते, तिला वाढवते, तिला संसाराच्या 4 कानगोष्टी शिकवत असते. म्हणून आपण आपल्या आईमुळे हा जन्म आपल्याला मिळालेला आहे, म्हणून तिला धन्यवाद म्हणून ही ओटी जी आहे तर ती भरत असतो. बऱ्याच भागामध्ये फक्त अधिक महिन्यामध्ये आईची ओटी भरतात, इतर वेळेला भरत नाहीत. तर काही भागामध्ये इतर वेळेला सुद्धा आईची ओटी भरली जाते. जेव्हा कधी आई ही मुलीच्या सासरी येते तर त्यावेळेला ती मुलगी जी आहे तर ती तिची ओटी भरत असते आणि अधिक महिन्यामध्ये मात्र आवर्जून आपल्या आईची ओटी जी आहे तर ती भरली जाते. जर आपल्याला आई नसेल तर मग आपण आपल्या मावशीची, काकीची, आपल्या माहेरी जी कोणी सौभाग्यवती स्त्री आहे तर तिची ओटीसुद्धा आपण भरू शकतो. जेव्हा आपण धोंडे जेवणासाठी अधिक महिन्यामध्ये जात असतो तर त्यावेळेला सुद्धा आपण ही ओटी जी आहे तर ती भरू शकतो किंवा आपण आईला आपल्याकडे बोलावून ही ओटी भरली तरीसुद्धा चालते. आता आपण जेव्हा ओटी भरत असतो तर त्यावेळेला आपल्याला कोणकोणतं साहित्य वापरायचं आहे, तर आपण शक्य असेल तर साडीने ही ओटी भरू शकतो आणि शक्य नसेल आपल्याला जर साडी घेणे तर आपण अगदी ब्लाऊज पिसाने म्हणजे खणा नारळाने जरी ही ओटी भरली तरीसुद्धा चालते. तर ओटीचं जे साहित्य आहे तर त्यामध्ये साडी, ब्लाऊज पीस, हळदी कुंकू, त्यानंतर तांदूळ किंवा गहू, खोबऱ्याची वाटी, खारीक, लेकुरवाळे, हळकुंड, सुपारी, बदाम, त्याचप्रमाणे 5 फळेसुद्धा आपण या ओटीमध्ये ठेवू शकतो. तर अशा प्रकारे अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपल्याला ही ओटी जी आहे तर ती भरायची आहे. इतर वेळेला जशी आपण एखाद्या स्त्रीची ओटी भरतो तर तशीच ही ओटी भरायची आहे. ओटीमध्ये आपण जे साहित्य वापरतो तर हे साहित्य म्हणजे अखंडता, अक्षयता, विघ्ननिवारक, सौभाग्यदायक, आरोग्यदायक, शुभदायी तर असं मानलं जातं. आपल्याला जर साडी घेणे शक्य असेल तर आपण साडी घेऊ शकतो आणि साडी घेणे शक्य नसेल तर आपण एक छान असा ब्लाऊज पीस घेऊन इतर ज्या वस्तू आहेत तर त्या ब्लाऊज पीसावरती ठेवून आपण ही ओटी जी आहे तर ती भरू शकतो. त्याचप्रमाणे नारळ जो आहे तर तो सुद्धा आपण या ओटीमध्ये ठेवू शकतो. नारळ घेताना तो पाण्याने भरलेलाच घ्यायचा आहे आणि नवीनच आणि न सोललेला नारळ घ्यायचा आहे. ज्या नारळामध्ये पाणी नाही तर असा नारळ जो आहे तर तो ओटीमध्ये आपल्याला घ्यायचा नाही. जेव्हा आपण एखाद्या देवीची ओटी भरत असतो तर त्यावेळेला आपण तांबूल जे आहे तर ते सुद्धा आवर्जून त्या ओटीमध्ये ठेवत असतो. परंतु जेव्हा एखाद्या महिलेची ओटी भरली जाते तर त्यावेळेला तांबूल मात्र ओटीमध्ये आपल्याला अजिबात ठेवायचं नाही. तसेच आपण जेव्हा ही ओटी भरतो तर त्यावेळेला आपलं आणि आईचं तोंड जे आहे तर ते पूर्व पश्चिम येईल अशा पद्धतीने ओटी भरायची आहे. चुकूनही दक्षिणेला तोंड येणार नाही तर याची आपल्याला काळजी जी आहे तर ती घ्यायची आहे. अधिक महिन्यामध्ये अजून एक प्रामुख्याने गोष्ट केली जाते ती म्हणजे सौभाग्यवती महिला सोनाराकडे जाऊन आपली जुनी जोडवी जी आहेत तर ती मोडून त्यामध्ये भर घालून नवीन जोडवी करत असतात. अधिक महिना म्हणजे जणू सौभाग्यवती महिलांसाठी जोडवी बदलण्याचा शुभमुहूर्तच असतो. या अधिक महिन्यामध्ये आपण ही जोडवी जी आहेत तर ती आवर्जून बदलायची आहेत. अगदी छोटी का होईना परंतु जोडवी आपल्याला नवीन करायचीच आहेत. जोडवी ही लग्नानंतर पायामध्ये घातली जातात आणि जोडवी या शब्दामध्येच त्याचा अर्थ आहे की पती पत्नी या दोघांना जोडणारा एक दुवा म्हणजे जोडवी. त्याचप्रमाणे जोडव्याचा संबंध हा चंद्रग्रहाशी आहे. चंद्रग्रह हा नातेसंबंध सुधरवतो, नात्यांना बांधणारा असा हा चंद्रग्रह आहे. ज्योतिषशास्त्रानुसार आपण जर योग्य पद्धतीने जोडवी परिधान केली तर चंद्राचे शुभ फळे आपल्याला प्राप्त होत असते. जोडवी ही झिजत असतात. कोणताही धातू जर आपण घेतला तर त्याची झीज जी आहे तर ती होत असते. जोडव्याचे घर्षण हे जमिनीसोबत होते
तसेच पायाच्या बोटासोबत सुद्धा होते आणि ती जोडवी जी आहे तर ती झिजत असतात. म्हणूनच अधिक महिना आला की त्यामध्ये भर घालून नवीन जोडवी ही प्रत्येक सौभाग्यवती स्त्री ही करत असते. जणू प्रत्येक सौभाग्यवती ही अधिक मासाची जोडवी बदलण्यासाठी वाटच बघत असते. अगदी वेगवेगळ्या डिझाईनची जोडवी जी आहेत तर ती सुद्धा सोनाराच्या दुकानामध्ये या अधिक महिन्यामध्ये उपलब्ध होत असतात. त्यामुळे अधिक महिन्यामध्ये आवर्जून जोडवी जी आहेत तर ती बदलायची आहेत. जोडव्याला बरेच लोक लग्नाचे प्रतीक मानतात, परंतु यामागे वैज्ञानिक कारण देखील आहे. जोडवी घालणे हे प्रजननाशी संबंधित आहे. शास्त्रामध्ये असे म्हटले जाते की पायाच्या अंगठ्याजवळच्या बोटाची शीर ही डायरेक्ट आपल्या गर्भाशयाशी जोडलेली असते. त्यामुळे जोडवी घातल्यावर ही शीर दाबली जाते आणि त्यामुळे गर्भाशयावर नियंत्रण राहते आणि आपला रक्तदाब हा संतुलित करून स्त्रीला निरोगी ठेवण्याचं काम ही जोडवी करत असतात. जोडव्यामुळे गर्भाची संवेदना वाढते आणि यामुळेच कुमारिकाच्या पायाच्या बोटामध्ये कोणताही अलंकार हा घातला जात नाही. तर लग्नानंतर म्हणजे सर्वप्रथम लग्नामध्ये जोडवी जी आहेत तर ती पायाच्या बोटामध्ये घातली जातात आणि अंगठ्याजवळच्या बोटामध्येच ही जोडवी घातली जातात. प्रत्येक आई जी आहे तर ती आपल्या मुलीला अधिक महिन्यामध्ये जोडवी जी आहे तर ती करत असते. जरी आईला जोडवी करणे शक्य नसेल तरी मुलगी स्वतःसुद्धा आपल्या स्वतःच्या पैशातून किंवा आपल्या नवऱ्याच्या पैशातून ही जोडवी जी आहे तर ती करू शकते. असं अजिबात नाही की जोडवी जी आहेत तर ती माहेरहूनच केली पाहिजेत किंवा आईनेच केली पाहिजेत. जोडवी ही जरी प्रामुख्याने आई आपल्या मुलीसाठी अधिक मासामध्ये करत असली तरीसुद्धा आईची जर परिस्थिती नसेल तर आपण स्वतःसुद्धा ती करू शकतो. आता ही जोडवी खरेदी करत असताना काही गोष्टींची काळजीसुद्धा आपल्याला घ्यायची आहे. जोडवी जी आहेत तर ती चांदीचीच आपल्याला करायची आहेत. आपली जोडवी ही चुकूनही इतर महिलेला आपल्याला द्यायची नाहीत. त्याचप्रमाणे जोडवी जी आहेत तर ती आपल्या बोटासोबत घट्ट बसतील अशी असावीत. जोडवी कधीही सैल नसावीत. पायातून जोडवी पडणे हे अशुभ मानले जाते. त्यामुळे जोडवी करत असताना आपल्याला व्यवस्थित आपल्या बोटाबरोबर घट्ट बसतील तर अशीच जोडवी जी आहेत तर ती आपल्याला करायची आहेत. त्याचप्रमाणे या अधिक महिन्यामध्ये जावयाचा मानपान सुद्धा केला जातो. लेक जावयाला धोंडे जेवणासाठी बोलावलं जातं आणि त्यांचा मानपान जो आहे तर तो केला जातो. त्यांना लक्ष्मीनारायण स्वरूप मानून त्यांचा हा मानपान केला जातो. जावयाचा मानपान हा सुद्धा आपण आपल्या परिस्थितीनुसार करू शकतो. काही लोक जे आहेत तर ते अगदी साग्र संगीत हे धोंडे जेवण जे आहेत तर ते करत असतात. लेक जावयासोबतच लेकीच्या सासरच्या ज्या व्यक्ती आहेत तर त्यांना सुद्धा धोंडे जेवणासाठी बोलावले जाते आणि साग्र संगीत बेत जो आहे तर तो केला जातो. यामध्ये पुरणाचे धोंडे हे आवर्जून बनवले जातात. सर्व स्वयंपाक आपण करायचा आहे. त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला विष्णूंना नैवेद्य दाखवायचा आहे. देवघरातील सर्व देवांना नैवेद्य दाखवायचा आहे आणि या नैवेद्याला धोंड्याचा नैवेद्य असे सुद्धा म्हटले जाते. आणि लेक जावई आपल्या घरी आल्यानंतर त्यांना आपल्याला काय करायचं आहे तर ज्या ठिकाणी आपण जेवायला बसवणार आहोत तर त्या ठिकाणी छान आपण सजावट करू शकतो. जी आपण ताटे मांडणार आहोत तर ताटासमोर आपल्याला छान अशी रांगोळीसुद्धा काढायची आहे. विडा ठेवायचा आहे, त्यावरती दक्षिणा ठेवायची आहे, उदबत्ती लावायची आहे आणि मुलीच्या सासरचे इतर लोक जर आले असतील तर त्यांच्यासाठी सुद्धा असाच साज आपल्याला करायचा आहे. त्यानंतर सर्व पदार्थ ताटामध्ये वाढून त्यांना पोटभर जेवायला आपल्याला सांगायचं आहे. आता बऱ्याच वेळेला घरी जर आपल्याला हे सर्व करणे शक्य झाले नाही तर आपण यासाठी अगदी हॉटेल, हॉल जो आहे तर तो सुद्धा बुक करू शकतो आणि त्या ठिकाणी सुद्धा आपण हे धोंडे जेवण जे आहे तर ते करू शकतो. लेक जावई जेव्हा आपल्या घरी येतात त्यावेळेला आपण त्यांचे सर्वप्रथम पाय जे आहेत तर ते सुद्धा धुवायचे आहेत आणि जेवायला घातल्यानंतर जेवण झाल्यावर लेक व जावयाला आसनावरती बसवायचं आहे. त्यांना कुंकवाचा तिलक आपल्याला लावायचा आहे, त्यांचे औक्षण करायचं आहे आणि त्यांना ताटामध्ये अधिकाचे वाण द्यायचे आहे. या वाणामध्ये चांदीचे ताट आपण घेऊ शकतो. चांदीचे ताट देणे शक्य नसेल तर आपण तांब्याचं, पितळेचं किंवा स्टीलचं ताट जरी घेतलं तरी चालेल. त्यामध्ये अनारशाचं आपण वाण देऊ शकतो. अनारशाचं जर आपण वाण देणार असू तर 30 आणि 3 अनारसे आपल्याला ठेवायचे आहेत आणि त्या अनारशावर चांदीचं निरंजन ठेवलं जातं. त्याचप्रमाणे पानाचा जो विडा आहे ज्यामध्ये पान, सुपारी, खारीक, दक्षिणा तर असा पानाचा विडा आपल्याला ठेवायचा आहे. जर आंबे मिळाले तर 5 आंबेसुद्धा आपल्याला ठेवायचे आहेत. तर अशा प्रकारे हे वाण जे आहेत तर ते दिले जाते. जरी आपल्याला चांदीचं निरंजन देणं शक्य नसेल तरी धातूचे निरंजन जे आहे तर ते आपण नक्कीच देऊ शकतो. परंतु आवर्जून आपल्याला अधिक महिन्यामध्ये निरंजन जे आहे तर ते जावयाला द्यायचं आहे, कारण निरंजनाला खूप महत्त्व आहे. अनारसे करणे आपल्याला शक्य झालं नाही, जावयाला जर अधिक मासामध्ये अनारशाचं वाण देणं शक्य झालं नाही तर त्याऐवजी आपण म्हैसूर पाक किंवा बत्ताशे जे आहे तर ते सुद्धा घेऊ शकतो.
ते सुद्धा आपल्याला 30 आणि 3 या संख्येमध्येच घ्यायचं आहे, म्हणजे 33 या संख्येमध्येच घ्यायचं आहे. निरंजन आपल्याला प्रज्वलित करायचं आहे, त्याने आपल्याला आपल्या लेक जावयाचं औक्षण करायचं आहे आणि ते ताट जे आहे म्हणजे ते वाण जे आहे तर ते जावयाला द्यायचं आहे. जावयाला आपण कपडेसुद्धा घ्यायचे आहेत, मुलीलासुद्धा साडी घ्यायची आहे, मुलीचीसुद्धा लक्ष्मी स्वरूप मानून आपल्याला ओटी भरायची आहे. त्याचप्रमाणे आईने मुलीला जोडवी जी आहेत तर तीसुद्धा द्यायची आहे. तर अशा प्रकारे आपल्याला ज्या पद्धतीने शक्य आहे तर त्याप्रमाणे आपण जावयाचा मानपान करू शकतो. अगदी तो साग्रसंगीतच झाला पाहिजे, खूप पैसे खर्च करूनच झाला पाहिजे असं अजिबात नाही.